नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपली बोर्ड आणि सीईटीची परीक्षा आता अगदीच जवळ आल्यामुळे आपण आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजेच पीवायक्यूच्या या सिरीजमध्ये नवीन चॅप्टर सुरू करत आहोत, तो म्हणजेच सोल्युशन। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला कमांड आणायची असेल, फिजिकल केमिस्ट्री सोपं जायचं असेल, तर सगळ्यात सिक्रेट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता की फॉर्म्युले पाठ करणं। प्रत्येक टॉपिकमध्ये सॉलिड स्टेट असू द्यात, सोल्युशन असू द्यात, थर्मो असू द्यात, इलेक्ट्रो असू द्यात, केमिकल कायनेटिक्स असू द्यात, आयोनिक असू द्यात, 12वीचे 6 चॅप्टर्स, प्रत्येक फॉर्म्युला जर तुम्हाला पाठ असेल तर तुमचा निभाव लागू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी फिजिकल केमिस्ट्रीच्या या 6 चॅप्टर्सचे सर्व फॉर्म्युले पाठ करा, कारण तुम्ही बघू शकता आता पीवायक्यूजमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी न्यूमेरिकल्सवर जास्त भर आहे। सीईटीमध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये खास करून न्यूमेरिकल्सवरच क्वेश्चन्स येत आहेत आणि पुन्हा त्याच फॉर्म्युलावरती क्वेश्चन्स येत आहेत। बघूया असेच काही मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यूज आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर बघूया। लेट्स सी। सोल्युशन टॉपिक मधला हा एक पीवायक्यू आहे जो की MHT मध्ये विचारला गेलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की काय म्हणणं आहे त्यांचं, आपण अगोदर बघून घेऊयात की कॅल्क्युलेट द मोलॅलिटी म्हणजे काय विचारलंय, पहा एम विचारलंय ऑफ सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट हॅव्हिंग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट 0.93 केल्विन। म्हणजे काय दिलंय, तर तुम्हाला डेल्टा TF दिलेलं आहे। किती दिलेलं आहे, 0.93 केल्विन दिलेलं आहे, हो की नाही। त्याच्यानंतर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ऑफ सॉल्व्हंट, लक्षात घ्या मित्रांनो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे KF, ती सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे त्यांनी। सो KF व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे। किती दिलेली आहे, 1.86 दिलेली, हो की नाही, केल्विन kg पर मोल। ओके, आता आपल्याकडे सीईटीचे क्वेश्चन सोडवायचे तर एवढा वेळ नसणार आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी हे सांगतोय। आपल्याला खरं तर स्पीडली न्यूमेरिकल सोडवावे लागतात। विचारले काय, तुम्हाला एम विचारलेला आहे। मग आपल्याला सगळ्यात अगोदर मी म्हटल्याप्रमाणे काय माहिती पाहिजे, फॉर्म्युला माहिती पाहिजे। सो या 3 क्वांटिटीजला रिलेट करणारा एक सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे मित्रांनो, कोणता, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम, हो की नाही, KF M। आता विचारलंय काय, पहा मोलॅलिटी, देअरफॉर मोलॅलिटी येणार आपला डाव्या बाजूला, राहिलं काय आता डेल्टा TF डिवायडेड बाय KF, आणि तुमच्याकडे दोन्ही व्हॅल्यूज आहेत, तुम्ही बघू शकताय 0.93 डिवायडेड बाय 1.86। मला वाटतं की याच्या एवढा सोपा न्यूमेरिकल अजून तरी दुसरा असू शकत नाही, कारण तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही दोन्हीचा डेसिमल पॉईंट उडवला तर तुमच्या लक्षात येईल की हे काय आहे, 93 डिवाइड बाय 186, आणि साहजिकच तुमच्या लक्षात यायला पाहिजे 93 च्या 186 हे दुप्पट आहे। इट मीन्स दिस वन इज 1/2, हो की नाही। 1/2 म्हणजे किती असतंय, 0.5 असतंय। सो आवर मोलॅलिटी इज 0.5। लेट मी चेक आउट द आन्सर। तुम्ही बघू शकताय ऑप्शन सी मध्ये त्याचं उत्तर आहे। सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला परत सांगतोय, फॉर्म्युला पाठच पाहिजे, त्याला पर्याय नाही। लक्षात येते, सोल्युशनचा असा एक सोपा न्यूमेरिकल होता। लेट्स मूव ऑन टू द सेकंड पीवायक्यू। सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज ऑब्टेन्ड बाय, काय आहे की तुम्हाला एक सोल्यूट नॉन व्होलेटाइल सोल्यूट मिक्स केल्यानंतर किती मिक्स करायचं आहे ते दिलेलं आहे मित्रांनो, किती, डिझॉल्विंग 2 ग्रॅम्स म्हणजेच W2 तुम्हाला दिलेलं आहे इथं। त्यानंतर हे W1 आहे, बेन्झीन म्हणजे सॉल्व्हंट आहे, तर W2 आहे, W1 आहे। कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणताय, सोल्युशन म्हणजे तुम्हाला P1 काढायचं सांगितलेलं आहे त्यांनी। वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झीन तो तुम्हाला दिलेला आहे, प्युअर बेन्झीन म्हणजे P10 दिलेला आहे। सो आपल्याला अगोदर डेटा कलेक्ट करावा लागेल मित्रांनो। पहा W2 किती दिलाय, मास ऑफ सोल्यूट 2 ग्रॅम्स, W1 किती दिलाय, मास ऑफ बेन्झीन म्हणजे सॉल्व्हंट तो दिलाय 50 ग्रॅम्स। त्याच्यानंतर P1 तुम्हाला विचारलाय मित्रांनो सोल्युशनचा, तो काढायचा आहे। अजून काय काय दिलेलं आहे, तर P10 म्हणजे मास ऑफ प्युअर सॉल्व्हंट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिलाय, किती दिलाय, 640 mmHg। ओके, अजून काय काय, मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन दिलेलं आहे, मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झीन म्हणजे M1 किती दिलाय, 78, आणि
मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट ते सुद्धा दिलं आहे. किती दिलेलं आहे? M2 बरोबर 64 ग्रॅम्स दिलेलं आहे. हो की नाही? ग्रॅम्स पर मोल असतं हे. आता समजून घ्या, तुमच्याकडे एवढा डेटा आहे तर कशाशी रिलेटेड हा न्यूमेरिकल आहे? सगळ्यात अगोदर तर हा न्यूमेरिकल आहे या फॉर्म्युल्याशी रिलेटेड. कोणता? डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू W2M1 अपॉन M2W1. याच्यात तर कुठं आपल्याला P1 दिसत नाही, इथं असतो, हिडन आहे तो. हे कसं करणार? तर याला आपण असं लिहू शकतो पहा, जो सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर असतो तो मित्रांनो जास्त असतो. P10 मायनस P1 डिवायडेड बाय P10 इज इक्वल टू W2M1 डिवायडेड बाय M2. एक मिनिट, डिवायडेड बाय M2W1. पण अजूनही आपण आपल्या डिझायर्ड व्हॅल्यूज पर्यंत पोहोचलो नाही. पण जस्ट याच्यात तुम्ही व्हॅल्यूज ठेवा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल फास्टली. आपल्याला काय काढायचं आहे? P1. देअरफॉर P1 इज इक्वल टू, इथंच लिहितो मी फॉर्म्युला, किंवा रिअरेंज न करता पण आपण सिम्पली व्हॅल्यूज पुटअप करून बघूया आपलं. हे जर तुम्हाला P1 असंच ठेवायचं आहे, पहा याच्यात इथं P1 आहे, तर आपण आहे ह्या जरी व्हॅल्यूज ठेवल्या काढण्यासाठी तरी पण आपलं काम भागू शकतं. दिलेल्या व्हॅल्यूज ठेवा. P10 किती आहे मित्रांनो? 640 आहे. सो सिम्पली पुट द व्हॅल्यूज 640 मायनस P1 अपॉन P10 परत एकदा 640 इज इक्वल टू W2 किती आहे मित्रांनो? 2 ग्रॅम्स आहे. हे पहा 2 ग्रॅम्स इंटू अजून काय आहे? W2M1 मोलार मास किती आहे बेन्झिनचं? 78 डिवायडेड बाय अजून काय दिलेलं आहे? M2W1. M2 किती आहे? 64 इंटू W1 मास ऑफ सॉल्व्हंट किती आहे? 50 आहे. सो मला वाटतं हे कॅल्क्युलेशन खूप सोपं राहणार आहे तुमच्यासाठी. 640 मायनस P1 इज इक्वल टू, याला तिकडे नेतो मी, 2 इंटू 78 इंटू हे 640 मल्टिप्लिकेशनमध्ये आलं डिवायडेड बाय 64 इंटू 50. एवढं सोपं आहे हे सगळं. आता पहा, तुम्ही जर हे सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि ह्या P1 ला इकडे घेतलं तर हे इकडे जाताना मायनस होईल. सो सिम्पली काय करायचं आपल्याला? 640 मायनस P1 आहे ना, हे मायनस P1 ठेवतो. हे कॅल्क्युलेशन खूप सिम्पल आहे मित्रांनो. हे पहा 64 आहे, 110, हे 10 आहे, ह्याला 1 करा, हे किती येईल? 5. परत काय राहिलं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे काय येते ते 82 16 बेसती 14, 14 ने 1 15, 156 डिवाइड बाय 5. आणि याचं जर डिव्हिजन तुम्ही केलं तर हे किती येते? साधारणतः 5 त्रिक 15, खाली किती राहिले? आणि 5 1 5, पहा राहतात तरी पण 1, 5 2 10, 31.2 मायनस करा. 640 मायनस 31.2 इज इक्वल टू P1 येते. आलं उत्तर. आता तुम्ही जर 640 मधून 631 मायनस केलं तर साधारणतः तुमच्या लक्षात आलं पाहिजे 608च्या आसपास उत्तर कुठंतरी येत आहे. 608 पॉईंट समथिंग इथं. सो फायनली तुम्हाला त्याचा आन्सर मिळत आहे. पण हे जे सोल्युशनचे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील, कारण काही फॉर्म्युले जे आहेत थोडे कॉम्प्लिकेटेड वाटतात. त्याला काहीतरी न्यूमोनिक्स बनवा म्हणजे ते लक्षात राहतील. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट न्यूमेरिकल. चलो, हा सोल्युबिलिटी प्रोडक्टचा चुकून आलेला आहे, याच्यात आयोनिकचा आहे. पुढचा बघू आपण. कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर ऑफ 0.2 मोलार. मोलॅलिटी दिली आहे मित्रांनो 0.2. ॲक्वियस सोल्युशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इफ इट फ्रीजेस ॲट. हे पहा, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे. किती दिला आहे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट? म्हणजे TF दिला आहे. किती दिला आहे? -0.7 दिला आहे, हो की नाही? KF पण तुम्हाला दिलेला आहे. विचारलंय काय? वेंट ऑफ फॅक्टर I तुम्हाला विचारलेला आहे किती. सो आपल्याकडे फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला मित्रांनो. डेल्टा TF इज इक्वल टू फॉर इलेक्ट्रोलाइट्स वेंट ऑफ फॅक्टर येतो I इंटू KF इंटू M. नाव पुट द व्हॅल्यूज. काढायचे काय याच्यात? I काढायचं आहे. सो आपण काय करूयात? I इज इक्वल टू फॉर्म्युला अगोदर रिअरेंज करूयात. डेल्टा TF अपॉन KF, हे दोन्ही पण डिनॉमिनेटरला जाईल, इंटू M. झालं. एकदा का तुम्हाला ह्या व्हॅल्यूज पुटअप करता आल्या आन्सर येऊन जाईल. डेल्टा TF, आता हे जे आहे ते तुम्हाला काय दिलेलं आहे? सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे. डेल्टा TF कसा काढतात? डेल्टा TF इज इक्वल टू जास्त कोणाचा असतो? सॉल्व्हंटचा, म्हणून TF0 मायनस TF. पण TF म्हणजे सोल्युशन कोणतं आहे? ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे मित्रांनो समजून घ्या वॉटर. सो सॉल्व्हंट आपला वॉटर आहे म्हणजे 0 डिग्री असणार. हे
मायनस इनसाइड द ब्रॅकेट तुमचा जो सोल्युशनचा आहे तो फ्रीजिंग पॉईंट मायनस 0.7. सो समजून घेऊ शकता तुम्ही हे किती आलं 0.7. सो डेल्टा TF ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर 0.7 डिवाइडेड बाय आता काय येणार आहे KF किती दिलाय तुमचा 1.86 इंटू अजून काय आहे मोलॅलिटी ऑलरेडी दिली आहे किती 0.2. सो जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुमचं उत्तर किती येतंय बघा तुम्ही चेक करू शकताय. राऊंड ऑफ मध्ये पण तुम्ही लावू शकता डोकं तुमचं. पहा 18 आहे हे 2 आहे. डेसिमल पॉईंट थोड्या वेळासाठी नेग्लेक्ट करा मित्रांनो कारण आन्सर्स लगेच येतच असतात. त्याच्या उत्तराच्या जवळ जातो आपण. 18 दोन्ही 36 म्हणजे हे जे उत्तर आहे आपलं 3.6 3.7 च्या आसपास काहीतरी आहे हो की नाही. सो जर 3.6 आहे आणि हे 7 आहे परत एकदा तुम्ही विचार करा की 7 आणि खाली 3.5 आहे म्हणजे वरचा नंबर जवळपास दुप्पट आहे. वरचा नंबर जवळपास दुप्पट आहे. मग आपला आन्सर काय येणार आहे दुप्पट म्हणजे काय 2 च्या आसपास नियरली इक्वल्स टू 2 पण 2 पेक्षा कमी असणार आहे कारण हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बेसकुम 12 82 16 आणि 1 17 3.7 असं येत आहे म्हणजे 3.5 च्या दुप्पट 7 असतंय परंतु हे त्याच्यात थोडंसं जास्त आहे म्हणजे आपला आन्सर 2 पेक्षा थोडंसं कमी. मग 2 पेक्षा थोडंसं कमी कोणतं आहे हे तर नाही ना हे तर असू शकत नाही. 1.1 आहे 1.3 आहे आता हे 1.4 आहे हे पण नाही म्हणजे हेच उत्तर आहे. आणि तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जरी कॅल्क्युलेट केलं तरी पण तेवढंच उत्तर येतं. म्हणजे आपल्याला राऊंड ऑफ नुसार जर गेलो आपण अप्रॉक्सिमेट आन्सर नुसार जरी गेलो तरी आपलं उत्तर लवकरात लवकर येतं. ह्याच्या जवळचा आन्सर फक्त हेच आहे. सो दिस शुड बी द करेक्ट आन्सर फॉर दिस वन. लेट्स मूव ऑन. चलो आता काय विचारले पहा कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट म्हणजे M2 काढा म्हणते. वेन 5 ग्रॅम ऑफ इट इज डिझॉल्व्ड इन 50 ग्रॅम सॉल्वंट. तुम्ही बघू शकताय M2 आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चन मार्क. त्याचं 5 ग्रॅम म्हणजे W2 दिलाय 5 ग्रॅम कशामध्ये 50 ग्रॅम सॉल्वंट मध्ये. परत एकदा वेट दोन्ही पण दिलेले आहेत. बॉइल्स ॲट 119 डिग्री म्हणताय कोण सोल्यूट दिलेला आहे. सोल्यूटचं म्हणजे सॉल्वंटचं जे आहे सॉल्वंट सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट दिलाय. सॉल्वंट डेल्टा TB0 इज इक्वल टू 118 घेतला आपण डिग्री सेल्सिअस आणि तुमचा सोल्युशन तो वाढलेला आहे तो किती आहे 119.6 डिग्री सेल्सिअस. आता जर आपण डेल्टा TB काढला तर तो कसा येईल तर सोल्युशनचा जास्त आहे तो 119 डेल्टा TB मायनस सॉल्वंटचा जो कमी आहे तो TB0. जर आपण 119 मधून 119.6 मधून 118 मायनस केले तर तुमचं उत्तर किती येते मित्रांनो डेल्टा TB साठी हे येते 1.6 हो की नाही. आणि हेच केल्विन मध्ये पण येणार कारण हा डिफरन्स आहे 1.6 केल्विन असं पण ते असू शकतं. आता विचारले काय त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. काय विचारलंय समजून घ्या मोलार मास विचारलंय M2. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे तुम्ही समजून घेऊ शकता. डेल्टा TB इज इक्वल टू 1000 KB W2 डिवाइडेड बाय M2 W1. आता आपल्याला जो M2 काढायचा तो डाव्या बाजूला घ्या. M2 इज इक्वल टू 1000 KB W2 डिवाइडेड बाय डेल्टा TB इंटू काय राहिला W1. आता ह्या सगळ्या जर व्हॅल्यूज ठेवल्या मित्रांनो तर M2 बरोबर काय येते पहा. खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे अजिबात अवघड नाही. 1000 इंटू KB ची व्हॅल्यू ठेवून देऊयात आपण तिथं. KB ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला पहा. एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3.2 दिलेली आहे. सो 3.2 इंटू अजून काय आहे W2 तुम्हाला दिलेला आहे तो 5 ठेवला मी डिवाइडेड बाय ज्या व्हॅल्यूज येते डेल्टा TB आपण काढलाय 1.6 आत्ता काढलाय बघा 1.6 इंटू W1 ची व्हॅल्यू तुम्हाला 50 दिलेली मित्रांनो. सो माझ्या मते हे कॅल्क्युलेशन एवढं सोपं आहे तुम्हाला अगदी 5 सेकंदात त्याचं उत्तर येत आहे कारण तुम्ही बघा हे डायरेक्ट टेबल आहेत 16 1 16 16 2 32 हो की नाही 0 गेट्स कॅन्सल्ड. आता काय राहिलं 5 ने ह्याला डिवाइड केला 100 ला किती आलं हे 5 2 10 20 हो की नाही. सो समजून घेऊ शकता तुम्ही 20 2 40 हे 40 गुणिले 5 म्हणजे किती येत आहे 200. सो 200 आन्सर कुठं आहे आपलं तुम्ही चेक करू शकता 200.
सो काहीही अवघड नाही आहे अशा कॅल्क्युलेशनमध्ये. असेच काही न्यूमेरिकल्स आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहे. त्यामुळं सोल्युशनचे जे PYQs आहेत, जर तुम्हाला कमेंट आणायची असेल तर तुम्ही चहा पीत पीत तुमच्या रिकाम्या टायमिंगमध्ये सुद्धा हे व्हिडिओज पाहून तुमच्या सोल्युशन टॉपिकला कन्फर्म करू शकता आणि CETचे 3 मार्क किंवा बोर्डाचे 6 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. भेटूया अशाच एका सोल्युशनच्या नवीन PYQच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह. थँक्यू.